एनसीसी गट मुख्यालय कोल्हापूर यांच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे 25 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत पन्हाळा ते विशाळगड या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला आजपासून सुरुवात करण्यात आली। महाराष्ट्र संचालनाचे अतिरिक्त महानिर्देशक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी या मोहिमेला झेंडा दाखवून प्रारंभ केला। यावेळी ज्युनियर अंडर ऑफिसर प्रियदर्शनी नाईक हिने इंग्रजी तर सिनियर अंडर ऑफिसर आणि पटेल या विद्यार्थिनीने हिंदीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, पन्हाळा विशाळगड येथील समर प्रसंग आणि एनसीसी मुख्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेचा उद्देश सांगितला। या मोहिमेत दिल्ली आणि गुजरात राज्यातील सुमारे 265 विद्यार्थी सामील झाले असून ही मोहीम 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे। टप्प्याटप्प्याने 12 राज्यातील विद्यार्थी या मोहिमेमध्ये सामील होणार आहेत। या ट्रॅक मोहिमेत मुलींची एक स्वतंत्र तुकडी राहणार आहे। यावेळी मार्गदर्शन करताना मेजर जनरल विवेक त्यागी म्हणाले, मानवी जीवनातील उद्दिष्ट हे स्वयंशिस्तीद्वारे साध्य करता येतं। या ट्रॅकमध्ये सहभागी विद्यार्थिनी सावधानता आणि सुरक्षा बाळगून ही मोहीम पूर्ण करायची आहे। एनसीसी मध्ये नेतृत्व गुण, शिस्त आणि राष्ट्रीय सेवा मूल्यांना प्राधान्य असतं। या बाबी विद्यार्थिनी कधीही नजरेआड करू नयेत। अशा मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीचं आदान प्रदान होतं, त्यांच्यामध्ये एकोप्याची समानतेची भावना वाढीस लागते, असं सांगून या मोहिमेत सहभाग नोंदवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी ब्रिगेडियर आर.के. पैठणकर, कर्नल डेप्युटी अनुप रामचंद्रन, ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई, 5 महाराष्ट्र बटालियन कोल्हापूर कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित यांच्यासह मुख्यालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।